तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळा इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये महापूजा करण्यात आली। आषाढी एकादशी निमित्त भगवान विठ्ठल आणि देवी रुक्मिणीला महाअभिषेक करण्यात आला। शिंदे दाम्पत्य वडाळ्याच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होतं। त्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करण्यात आली। वडाळ्यामध्ये 3 दिवसापूर्वी पंढरपूरमध्ये देखील जाऊन आलो। प्रचंड असा उत्साह पांडुरंगाच्या भक्तांमध्ये आपण पाहतो आणि वारकरी संप्रदाय दरवर्षी आषाढी वारी काढतात आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातून पंढरपुरात जाऊन आषाढी निमित्त पांडुरंगाचं माता रुक्माईचं दर्शन घेतात आणि खऱ्या अर्थाने वारकरी पायी चालत जातात आणि तसंच इथेही आपण उत्साह पाहतोय प्रति पंढरपूरमध्ये। आणि आज आषाढी निमित्त लाखो या ठिकाणी पांडुरंगाचे भक्त दर्शनाला येतात। चला मुंबईच्या थेट वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊया। तिथे आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। स्नेहा, मुंबईतलं वडाळ्याचं हे विठ्ठल मंदिर खूप प्रसिद्ध आहे, खूप जुनं आहे। वर्षानुवर्ष आषाढी एकादशीला किंवा इतर दिवशी सुद्धा तिथे गर्दी असते। आज काय वातावरण आहे? नक्कीच आपण पाहिलं तर आज सर्वत्र भक्तिमय असं वातावरण आहे। वडाळा पंढरपूर समजणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात देखील तसंच वातावरण आहे। भाविक दंग झालेले आहेत। पहाटेपासूनच गर्दी दर्शनासाठी झालेली आहे, परंतु यासाठी नियोजन कशा प्रकारे करण्यात आलेलं होतं याचाच आपण आढावा घेणार आहोत। समितीचे अध्यक्ष उदय दिघे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आजच्या दिवशी प्रचंड गर्दी होत असते, परंतु त्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं? आजच्या गर्दीच्या दिवसाला नियोजनाची आमची कसोटी लागते। 5 ते 6 लाख लोक येतात आणि आता पावसाचे दिवस असतात, त्यामुळे लोकांना प्रचंड गैरसोय होत असते। पण लोक प्रेमाने विठ्ठलाच्या भक्तीमुळे पावसा पाण्याला न जुमानता मंदिरात येऊन दर्शन घेत असतात। आमचं सगळ्यात मोठी चॅलेंज असं असतं की त्या सगळ्या लोकांची सोय करणं। आमच्याकडे तरतऱ्हेच्या रांगा लावून बायकांची, पुरुषांची, वृद्धांची या असं करून आम्ही लोकांना दर्शन द्यायचा प्रयत्न करतो। आणि या वेळेला जी सोय करायला लागेल ते सगळ्या सोयी आम्ही करतो। पाण्याची असेल, पुष्कळ पाऊस असेल आणि लोक भिजत असतील तर त्यांची चहाची पण सोय करतो। मेडिकल एड इन केस रांकेत काही झालं तर त्यांना आणि लहान मुलांना पण कधी अडचण आली आणि त्यांच्या मातांना अडचण आली तरी त्यांना पण ॲसेस करण्याकरता आमच्याकडे सगळी लोक सतर्क असतात। ह्याचाच एक हे आमचं एकच ध्येय की जास्तीत जास्त लोकांना दर्शन मिळावं आणि त्याचा एक भाग म्हणून आता आमच्याकडे असलेली जी अरेंजमेंट आहे ती बरीच अपुरी पडते। त्यामुळे या देवळाचा पुनरुज्जीवन करण्याचा आमचा घाट घातलेला आम्ही आणि त्याला शिंदे साहेबांनी, डेप्युटी चीफ मिनिस्टर शिंदे साहेबांनी 1 वर्षापूर्वी फंड डिक्लेअर केला आणि आता रिसेंटली ते काम सुरू झालं, प्लॅनिंग स्टेजला आहे। श्री प्रसाद लाड हे त्याचा आमच्या बाजूनी पाठपुरावा करत आहेत। आमचे सगळे ट्रस्टी ही सुद्धा त्या कामामध्ये लागलेले आहेत आणि आम्हाला अशी आशा आहे की लवकरच हे पुरं व्हावं आणि 1 किंवा 2 वर्षामध्ये भाविकांची अजून जास्त चांगली सोय व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांना इथे दर्शन मिळावं हे आमचं मुख्य ध्येय आहे। नक्कीच आपण पाहिलं की या आमच्या प्रतिनिधी स्नेहा वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये होत्या आणि तिथून आपल्याला अधिक माहिती देत होत्या। पुढे जाऊया। आषाढी एकादशी निमित्त शेगावमध्ये भक्तांनी अलोट गर्दी केलेली आहे। गजानन महाराजांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक झालेत। रात्रीपासूनच भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत, त्याही दर्शनाकरता। प्रचंड गर्दीत भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे। आपण थेट बोलूया बुलढाण्याच्या शेगावच्या मंदिरातून आमचे प्रतिनिधी
राहुल खंडारे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी. राहुल, आज या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा प्रचंड गर्दी आहे, दर्शनाकरता रांगा लागलेल्या आहेत, काय अधिक माहिती? बुलढाणा जिल्ह्याच्या गजानन महाराज यांच्या पंढरी म्हणजेच मिनी पंढरी ज्या गजानन महाराजांच्या मंदिराला समजल्या जाते, त्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये रात्रीपासूनच भक्तांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. लाखोचा जनसमुदाय जो आहे तो गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाला आहे. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी जी आहे ती काही गजानन भक्तांनी केलेली आहे. जे गजानन भक्त पंढरपूरला जाऊन विठुरायाला नतमस्तक करू शकत नाही असे भक्त गजाननालाच आपला विठुराया म्हणून गजानन महाराजांच्या कुठं आलेत आणि गजानन महाराजांना काय मागितलंय किंवा काय नतमस्तक झालंय त्याबद्दल बोलूयात. मला एक सांगा, तुम्ही शेगावीला पोहोचलेत, कसं वाटतंय? आज आषाढी एकादशी आहे. खूपच आनंदीचं वातावरण आहे. आज आता आमचा फार मोठा उत्सव आहे, आषाढी एकादशी, आणि त्यानिमित्ताने आम्ही संत नगर शेगावमध्ये श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथे आलो आहे. वेळा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, यासाठी बळीराजाला सुख समृद्धी करण्यासाठी आम्ही इथे आलो. सुखसमृद्धी करण्यासाठी इथं आलेलो आहे. बळीराजाचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आणखी काही भक्त आपल्या सोबत आहेत. मला एक दादा सांगा, आषाढी एकादशी आहे आणि कसं पाहताय आज? हे शेगावचं मंदिर सुद्धा फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आषाढी एकादशी साजरी केली जाते. आषाढी एकादशीचा सोहळा सुद्धा शेगावी होत असतो.